नमस्कार मित्रांनो, आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे गोव्याला. तर पहिल्यांदाच आम्ही विमानाने प्रवास करणार आहे आणि आजचा प्रवास आमचा असणार आहे मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2 ते मोपा एअरपोर्टपर्यंत. तर चला मित्रांनो, बघा आमची पहिली विमान सफर. हां ऐकले. ही राहील बघ, ठेव मग. इंडिगो का, गोवा का? तर मित्रांनो, आता पोचलो आहे आपण T2ला आणि इथे भरपूर लाईन आहे चेक इनसाठी. चला लाईनीत उभे राहा, एकेका किंवा एकाच. बाहेर आमच्या तिकीट आणि ID बघून आम्हाला आतमध्ये सोडलं आणि आता आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये आलो आहे आणि आता आम्ही इंडिगोचे काउंटर शोधतोय. पप्पा पप्पा इंडिगोचे काउंटर्स तर दिसले, पण इथे सुद्धा लाईन दिसते, पण ती पटापट क्लिअर होईल कारण का ह्यांचे काउंटर्स आहेत इथे चालू जास्त. आणि इथे डाव्या साईडला इंटरनॅशनलसाठीचे काउंटर्स आहेत. आणि इथे उजव्या साईडला डोमेस्टिकसाठीचे काउंटर्स आहेत. तर लवकरच आमचा नंबर जवळ आला आणि आम्हाला त्यांच्या स्टाफने या काउंटरवर जायला सांगितलं आहे. इथे आम्ही आमची मोठी बॅग दिली आणि बोर्डिंग पासेस घेतले. इथे 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 हां. तर सिक्युरिटीसाठी जाण्याआधी सुद्धा इथे बोर्डिंग पास स्कॅन करावा लागतो. तर सिक्युरिटी चेक इन झाल्यावर आम्ही चाललो आहे आता डोमेस्टिकच्या दिशेने. पुन्हा इथे बोर्डिंग पास स्कॅन करायचा आहे. ते लावा व्यवस्थित. थांब. जा झालं.
क्रिसमसचं डेकोरेशन अजून काढलं नाही वाटते. इथे मॉल सारखं वाटते. हे मॉलसारखंच आहे. ते काय तिकडे कुठे बोलली ते? हो, तिथे बघा ना, सेकंड थर्ड लास्ट फोर्थ लास्ट. हां, तेच ते स्लाईड होत जे असं हे होते बघ. हे घाई घाई म्हणजे सगळे मोबाईल वगैरे भेटले काय त्याच्यामधले सगळ्यांचे. तर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला तुमचे इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की मोबाईल, लॅपटॉप, चार्जर वगैरे एका ट्रेमध्ये काढून ठेवावे लागतात. तसंच तुमचं वॉलेट, घड्याळ आणि इतर काही असेल ते सुद्धा वेगळ्या ट्रेमध्ये काढावं लागतं आणि बॅगासुद्धा ट्रेमध्ये ठेवून एका स्कॅनरमधून पास होतात. तर आता आम्ही आलो आहे अदानी लॉन्चच्या बाहेर. तर आता बघूया कोणाकोणाला आतमध्ये एंट्री मिळते. आणि हा आहे तिथला मेनू. थोडा फास्टच दाखवतो आहे, पण तुम्हाला बघून कळेल की त्यात काय काय होतं. कमी आहे ना म्हणून फटाफट जातो. तर आता आम्ही चाललो आहे गेटकडे. आमचा गेट नंबर आहे 52. जाऊन नाही येणार ते इथे नाही. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोर्ड बघायला मिळतात, ज्यामुळे आपल्याला कळते आपल्याला कुठे जायचं आहे ते. तर इथे 51 नंबरचा गेट आहे आणि त्याच्या बाजूला 52 नंबरचा गेट आहे, जिथून आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणार आहे विमानात जाण्यासाठी. आणि इथे रनवे आहे. इथे एक विमान उभं आहे. गेट समोरच इथे बसायसाठी जागा आहे. तर इथून विमानं लाईनीत एकामागोमाग एक टेक ऑफ करण्यासाठी उभी आहेत. आणि एक विमान टेक ऑफ होते आणि एक विमान लँड होते, असा त्यांचा क्रम चालू आहे. त्याचे मागचे डबे राहिले वाटते. पुन्हा एकदा बोर्डिंग पास स्कॅन करून आम्ही आता गेटमधून आत आलो. हळू. इथून केबिनमधले पायलट्स आणि दिसत आहेत, कॅमेऱ्यात दिसत आहेत की नाही माहिती नाही.
18. आज हमारे विमान कर्मी दल इलोवी, गोदीत्या, महक और मैं मलिता आज के मुख्य विमान कर्मी दल हूँ। आप हिंदी अंग्रेजी बोल सकते हैं। आपके सहयोग विमान कर्मी दल के निर्देशों के पालन से हम इस यात्रा को सुरक्षित बना पाएंगे। हमें बेहद खुशी है कि हम आज आपको हमारे देश के साथ जोड़ सके। प्रस्तुत है आपके लिए इंडिया बाय इंडिगो। धन्यवाद। Ladies and gentlemen, boys and girls, welcome board flight 62138. Mopa is approximately 45 minutes away. Even us today are Captain Rohit Bakshi, First Officer Zoe Alvarez, alongside our crew members Ilovi Goditya. अपनी रसीद लेना और एक्स्ट्रा लेगरूम का आनंद लें। Enjoy extra legroom with XL seats on this flight. Available for a free with a seat. Otherwise, window options comfort with our please contact the nearest cabin crew member. We will be happy to assist you. कृपया इस महत्वपूर्ण सुरक्षा जानकारी का ध्यान। सरकार दुनिया अनुसार विमान any safety equipment, including life vests and tampering with exits without authorization, is a punishable offence as it affects the safety of the aircraft. Thank you for your cooperation. आपकी सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है और हम आपसे अनुरोध करते हैं कि आप इस प्रदर्शन पर ध्यान दें। भले ही आप अनुभवी यात्री हैं, एक सुरक्षा निर्देश पत्र आपके सामने वाली कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहन लें। इस विमान में तर लँडिंग दरम्यान आम्हाला थोडं गरगरत होतं, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही. पण आता आम्ही विमानाच्या बाहेर आलो आहे आणि आता आम्हाला बसने एअरपोर्टला नेणार आहेत वाटते. तर इथे बाजूला 3-4 विमानं उभी होती आणि ही आहे आमच्या विमान कंपनीची बस, जी आम्हाला एअरपोर्टपर्यंत सोडेल.
तर आता आम्ही बाहेर जातोय. अरे तुमचा मेनू काय होता? पण मेनू चेंज झाला काय? होता ना, पुढे बघाव. फोन बॅग येणार 3 नंबर बेल्टला. 3 नंबर. आली असेल तर मी बघून येतो, पुढे बघून येतो. आली असेल तर मी पुढे. तर आपण आता पोचलोय मोपा एअरपोर्टला आणि मोप्यावरून म्हापशाला जायला बसेससुद्धा आहेत. इथे बस उभी आहे आणि तुम्ही टॅक्सी पण इथे भेटू शकते. टॅक्सीवाले वगैरे इथे असतात, ते तुम्हाला विचारतात टॅक्सी मोपा एअरपोर्टला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करून